आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख मागितले। पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा। पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी। वैष्णवी प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा माणूसही असू द्या, चूक केल्यास गजाआड जाईल। चित्रा वाघ यांचं नाव न घेता चाकणकरांना इशारा। हे देवाभाऊचं सरकार आहे, कोणाला सोडणार नाही। फार मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा माणूस असू दे, पण त्याने जर चूक केली असेल तो गजाआड जाईल। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेशला नेपाळमधून घेतलं ताब्यात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। किरीट सोमय्यांविरोधात चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी। सोशल डेमोक्रेटिक फ्रंटच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अनधिकृत भोंग्यांवर कारवाईसाठी सोमय्यांचं पोलिसांना निवेदन। गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वडिलांकडून सत्कार स्वीकारताना नावीद मुश्रीफ यांना अश्रू अनावर। कालच्या निवडीनंतर सकाळी कागलमधील निवासस्थानी पितापुत्राची भेट। वडिलांचे आशीर्वाद घेताना नावीद मुश्रीफ भाऊक। पितापुत्रामधील भावनिक क्षण पाहताना कार्यकर्ते स्तब्ध। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनीच माझं नाव सुचवलं। गोकुळचा चेअरमन मवियाचा की महायुतीचा या प्रश्नावर उत्तर देणं नावीद मुश्रीफ यांनी टाळलं। तर नावीद मुश्रीफांना आम्ही सर्वांनी मिळून अध्यक्ष केले, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है म्हणून सांगितलं। राजर्षी शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन आहे। राजर्षी शाहू आघाडी म्हणूनच नावीद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे चेअरमन पदाची धुरा पुढच्या 1 वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांच्याकडे दिले। भाजपकडून 22 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची घोषणा। दक्षिण मुंबई आणि वसई विरारमध्ये भाजपची धुरा महिलांच्या हाती। दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी तर वसई विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील यांची नियुक्ती। इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता पोलिसांकडून अटक। ऑपरेशन सिंदूरवरून एका विशिष्ट धर्माला लक्ष्य केल्याचा आरोप। शर्मिष्ठा पनोली पुणे विद्यापीठात शिकत होती।